देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर पवन कल्याण फॅन्स असोसिएशन व अतुल्य सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं 79वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा देशभक्तीच्या वातावरणात दत्तनगर येथे उत्साहात पार पडला। सकाळी नेमक्या वेळेत अतुल्य सेवा प्रतिष्ठान पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या संपर्क कार्यालयासमोर दत्त मंदिराचे पुजारी माननीय मुकुंदम मामड्याल यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याची किंमत, त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि तरुण पिढीचे योगदान यावर भर दिला। देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करत त्यांच्या आदर्शावर चालून समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमात अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे सदस्य, स्थानिक नागरिक, महिला मंडळ व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। सूत्रसंचालन संस्थेतील युवा कार्यकर्त्यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ सदस्यांनी केले। या निमित्ताने परिसर तिरंगी पताका, रंगीत फुगे व फुलांनी सजविण्यात आला होता। कार्यक्रमानंतर उपस्थितांना लाडू, पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करत दरवर्षी अशा देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली।